मागच्या वर्षी मला चांगला आठवतं, आमच्या अहिल्यानगरमध्ये ते ईदगाह मैदान आहे, तिथं ईदच्या दिवशी सकाळची नमाज होती. एक असंच मध्ये उठलं. कोण उठलं? हा, आणि त्याने ते झेंडा काढला. ते टीव्हीवर दाखवत होते झेंडा काढला, तर ते आपल्याला काही झेंडा काही लक्षात नाही आला कोणता आहे. ते हिरवा असतं का लक्षात, पण ते लक्षातच नाही आला. ते गुन्हा पेपरला आलं, ते फिलिस्तीनचा होता. आता मला सांगा, तिकडं काय घडतं, यांना इथं झेंडा फडकवतात. आणि भारत देशामध्ये एवढ्या घटना घडतात, एवढे लोक आपले कधी दुष्काळात जातात, कधी पुरात जातात, कधी अतिवृष्टीमध्ये जातात, पण कधी कशाच तुम्हाला सांगतो यांना दुःख होत नाही. पण यांना जिथं यांचं म्हणजे मुस्लिम राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांमध्ये जर पर्टिक्युलरली जर काही घडलं, तर हे प्रखरतेने ती भूमिका रस्त्यावरून मांडण्याचं काम करतात. म्हणून आपल्या सुद्धा मंदिरांमध्ये ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडत असतील, तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, जसं याला ईद मध्ये जर समजतं, रमजानच्या महिन्यामध्ये जर त्याला ईदगाह मैदानावर तो खिशात जर झेंडा घालून आणता असं दुसऱ्या देशाचा, पण आजपर्यंत मला आठवत नाही की ईद मध्ये कुणी तिरंगा झेंडा फडकवला. कुणी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर कुणी बोललंय. एक तर ते उर्दू भाषेत बोलतात. आता काही काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, वाईट वाटतं की उठून सुटून ते राजकारण करत बसतात. कसं राजकारण करतात? हिंदी इथं चालणार नाही, हिंदी अमुक चालणार नाही. अरे तू पहिली बोल ना, ती उर्दू चालणार नाही, ती उर्दू बंद करा. उर्दूवर बोल. एकाही शाळेत उर्दू आम्ही शिकून देणार नाही, पण उर्दूवर कधी बोलणार नाही. का? फक्त ते मतं पाहिजेत. त्यामुळे महेश दादांनी सांगितलं की, काय सांगितलं महेश दादांनी, की अजिबात मतं नको. महेश दादा मी सुद्धा तसंच सांगून टाकलेलं आहे, अजिबात देऊ नको, तुला मागायला येणार नाही. आणि आमचं जर एखादं असेल सेक्युलर आलं, ते आलं आमच्या वतीनं कधी, तर आम्हाला सांग, त्याचं लगेच तुला सांगतो, त्याची करून पाठवून देऊ तुझ्याकडे. ते ठेवायलाच नको. तुम्हाला सांग, आपल्याने दिले तर ठीक, नाही दिलं तर चालूच आहे ना काम. कुठं भाकरी काय मिळणार नाही काय? म्हणून आपल्या सर्वांनी बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आज कुठली निवडणूक नाही, तुम्हाला सांगतो, हा निवडणुकीचा अजेंडा नाही. हे गांभीर्याने घ्या, विचाराने घ्या, आणि प्रत्येकाने त्याचं अवलोकन करा. फक्त ऐकू नका. सभेला गेलो, सोशल मीडियावर टाकलं, ह्याच्यापुरतं मर्यादित राहू नका. हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयाला स्पर्श केला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत, शेवटच्या नसापर्यंत तो गेला पाहिजे. आणि जो पावली आपण कुठलाही कार्य करत असेल, तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आपला फक्त आणि फक्त हिंदू विचार हाच शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचं काम आपल्याला प्रत्येक कामामध्ये केलं पाहिजे. नाही तर भविष्य वाईट आहे. हे लोक 350 वर्षापूर्वी लढत होते, पण तरी देखील आजही आपल्याला त्याच विषयावर लढावं लागतं. मग याच्यावर तुम्ही गांभीर्य घ्या की किती भयानक परिस्थिती उद्याच्या काळामध्ये येणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.